श्री स्वामी समर्थ. पहिल्या श्रावण सोमवारी शिवमंदिरातून घरी आणायची आहे ही एक वस्तू. 7 पिढ्यांची गरिबी होईल दूर. घरामध्ये कितीही वास्तू दोष असेल तर तो नष्ट होऊन जाईल. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. प्रत्येकाने करायचा आहे हा श्रावण सोमवारच्या दिवशी चमत्कारी उपाय. आयुष्यातील सर्व अडचणी, कर्जांचा डोंगर, घरामधील दरिद्रता नष्ट होऊन जाईल. शिवभक्तांसाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. यंदा श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आणि नागपंचमी हा अतिशय दुर्मिळ व शुभयोग एकत्र आला आहे. शास्त्रात असा संयोग अत्यंत फलदायी मानला जातो. जर तुमच्या आयुष्यात पैशांची तंगी असेल, कष्टाचं फळ मिळत नसेल, कामात सतत अपयश येत असेल, तर उद्याच्या या पावन दिवशी शिवशंकराची कृपा मिळवायची ही सर्वात उत्तम संधी सोडू नका. आज आपण या व्हिडिओत पूजा, उपवास आणि शिवमंदिरात करायचा आहे हा एक सोपा व प्रभावी उपाय अगदी विस्तारपणे माहिती जाणून घेणार आहोत. तर पहिल्या श्रावण सोमवारी शिवमूठ अर्पण करण्याचा विधी आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाला विशिष्ट धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे. पहिल्या सोमवारी तांदूळाची शिवमूठ वाहिली जाते. पूजेसाठी वापरले जाणारी तांदूळ पूर्णपणे अखंड आणि स्वच्छ असावेत. तुटलेले किंवा काळे पडलेले तांदूळ महादेवाला अर्पण करू नका. तांदूळ थोडेसे ओले करून उजव्या हातात घ्यायचे. शिवलिंगावर तांदूळ वाहताना शिव शिव महादेवा माझी शिवमूठ ईश्वर देवा, मनातली इच्छा पूर्ण करा देवा हा मंत्र 3 वेळेस श्रद्धेने म्हणायचा आहे. श्रावण सोमवार व्रताचे कडक नियम. या दिवशी उपवास करताना भगर आणि फणस खाणे पूर्णपणे टाळलं पाहिजे. या पदार्थामुळे व्रताचा भंग होतो असं मानलं जातं. उपवासासाठी साबुदाणा, ताजी फळे, दूध किंवा ड्रायफ्रूट्स तुम्ही खाऊ शकतात. दिवसभर उपवास करून संध्याकाळी महादेवाचं पूजन, आरती व बेलपत्र अर्पण करूनच उपवास सोडावं. शिवमंदिरातून करायचा आहे तुम्हाला हा एक दिव्य उपाय. तिजोरीत वाढेल पैसा. हा उपाय केल्यानं घरातील वास्तुदोष, आर्थिक अडचणी आणि नकारात्मक ऊर्जा दूर पळून जाते. सकाळी स्नानानंतर तांब्यात घरच्या स्वच्छ पाणी घ्यायचं. त्यात थोडंसं गंगाजल किंवा गाईचं कच्चं दूध टाकायचं. गुळाचे खडे टाकायचे आणि 11 अखंड तांदूळ टाकायचे. 5 स्वच्छ बेलपत्र घेऊन त्याच्या 3 पानावर चंदनाने ओम नमः शिवाय लिहायचं. मंदिरात जाऊन उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचं आणि प्रथम तांब्यातील जल शिवलिंगावर अर्पण करायचं. यानंतर प्रत्येक बेलपत्रावर तांदूळ ठेवून मनात आपली जी इच्छा आहे ती बोलायची आणि पान शिवलिंगावर पालथं व्हायचं. जिकडून गुळगुळीत बाजू आहे ना तिकडच्या साईडने व्हायचं. पूजानंतर महादेवाची प्रार्थना. शिवलिंगावरील एक बेलपत्र उचलायचं. मंदिराच्या बाहेर येऊन नंदीच्या कानामध्ये आपली मनोकामना सांगायची आणि ते बेलपत्र घरी आणायचं. स्वतःच्या तिजोरीमध्ये किंवा पर्समध्ये ठेवायचं. हे अभिमंत्रित झालेलं बेलपत्र घरात राहिल्यानं साक्षात लक्ष्मीचा अखंड वास राहतो आणि सर्व मार्गांनी धनलाभ होतो. हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका.